टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्री स्वामी समर्थ। प्रथमतः राजमाता माँ जिजाऊ, युग प्रवर्तक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं समाजाप्रती बहुजन समाजाप्रती मोठं योगदान असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय। मी प्रथमतः स्पष्ट करू इच्छितो, अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आमचाही काही संबंध नाही। त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो। मग त्यांनी काय तर 8-9 तारखेला ते मला कल्पना दिली असं करायचं आहे। मी म्हणलो करा, म्हणलं मी येतो, म्हणलो येतो म्हणताना मग काय झालं, त्यांनी म्हणले आम्ही प्रवीणदादाला बोलवणार आहेत। मग म्हणलो माझे जुने स्नेही आहेत, म्हणलो माझे जुने संबंध आहेत, खेडेकरांची जुने संबंध आहेत। मग त्यांनी असं बोलताना मी प्रवीणदादाला फोन लावला, दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले, तुम्हाला बोलवणार आहेत। राजे येतो म्हणाले, इथंपर्यंत झालेलं आहे। मग नंतर 11-12 तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होतं, त्यानंतर 13 तारखेला इथला कार्यक्रम होतो। त्याला यायला उशीर झाला, मी इथं शेतावरच होतो। त्याची माझी भेट झाली, दादा आमची भेट झाल्यानंतर कार्यक्रमाला उशीर झालं होतं। दादा म्हणले तुम्ही चला म्हणले पुढं, कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का, चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हटलं सगळे। नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेटे साहेब आहेत, मी त्यांच्यावर येतो, तुम्ही पुढं चला। जर तरी माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मीच झेललो असतो, शैपेक माझ्यावरच झाली असती, मलाच मारहाण झाली असती। हे प्रसंग म्हणजे दादाच्या ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं, पण दादा आले नाही, त्यामुळं ते मी पुढं गेलो। पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही, असं हे घडलं। मग तिथं ते डीजेचं दंडनाट, आपलं हलग्या तुतारी हे ते होतं। मी मंगल कार्यालयात गेलो, दादा तिकडे येऊन उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे। आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्नछत्रात होते। असा देखील संशय व्यक्त केला जातो की अमोलराजेंनी सदरचे जे दीपक काटे वगैरे नाही काहीच आमचं काय संबंध नाही, एकत्र दूध पिले वगैरे नाही असं काहीच नाही, कधीच झालेलं नाही। आमचं काय संबंधच नाही तर काय सांगणार। हे असं मुद्दाम कोण आता कोण केलं तर कुणास ठाऊक असं उठवलेत, मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही। पण जे आरोप होतात त्याचं खंडन तर करणारच की, हे झालंच नाही तर काय खंडन करायचा प्रश्नच नाही, झालंच नाही। दादाशी काय नंतर संपर्क वगैरे मी कार्यक्रम संपल्यानंतर दादाकडे गेलो, दादांची माफी मागितली झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो, आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते। मग नंतर दादा म्हणले मी आता अकलूजला जातो, म्हणजे फार्म हाऊस आहे तिथं कुठेतरी जाते, तिथून मी पुढे बरं म्हणलो। मग वहिनी साहेब त्यांनी गेले, मी इथंच थांबलो। मग नंतर दादांना वेळेवर फोन करत होतो, फोन लागत नव्हतं दादांचं। मग शेवटी दादांचं फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवलं, नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवलं। 18 तारखेला अक्कलकोट बंद ठेवलंय, तुम्ही त्यात सामील होणार आहात का? नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की। अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते। अहो ते माझ्या सत्कारासाठी आले होते, परत आयोजकांवर सुद्धा ते हल्ला आहे। आयोजकांनी हे का आमचं पाठिंबा राहणारच त्याला। त्यांचा असा एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीनं शाई फेक होते, त्याच्यावरती हल्ला होतो। मात्र याच्यानंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला, तो कार्यक्रम काही आटोपता घेतला नाही। मला कल्पना, मी आत होतो,
पाहत होतो. मला फक्त गोंधळ झालं, नंतर हे झालं, ह्याची कल्पनाच काही नाही. मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतर. बाकीचं काय नाही, गैरसमजूतचा प्रकार घडलेला. आयोजक राहिले बाजूलाच, मलाच तुम्ही आरोपित पिंजऱ्यात केला असं करू नका. आमचं प्रवीण दादाबद्दल आदर आहे, पुरुषोत्तम खेडेकर बद्दल सुद्धा आदर आहे. असं आमच्या हातूनच होणार नाही. मी सरळ वागणारा मनुष्य आतापर्यंत. हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं TV. मी 5 मिनिट सुद्धा बोलू शकत नाही, पण स्वामींनी मला शक्ती दिली. राजेश, ज्यांनी हे सगळं कृत्य केलंय त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे? पोलिसांना काय सांगणं असणार? अहो, ते त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे की. हे निंदाजनक प्रकार करून त्यांनी केलेलं आहे. त्यांना काय असेल ते IPC कलमाप्रमाणे हे करून त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.